मिरज येथील शासकीय रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना उभाटा गटाच्या वतीने मिरज शासकीय रुग्णालयावर धरणे आंदोलन करत निदर्शने करण्यात आली। 30 जून रोजी मयत प्रिया सोमनाथ जाधव वय 30 यांच्या सासूबाईंना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले होते। यावेळी प्रिया जाधव त्या ठिकाणी सासूबाईंची सेवा करण्यासाठी थांबल्या होत्या। यावेळी प्रिया जाधव यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणीच ॲडमिट करण्यात आले। मात्र काही तासातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रिया जाधव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। मात्र 1.5 महिना होऊन सुद्धा कारवाई झाली नसल्यामुळे पुन्हा नातेवाईकांनी तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी यासाठी ठिय्या आंदोलन करत निदर्शने केली। यावेळी पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सिव्हिल रुग्णालयात 60% कर्मचारी नाहीत, तर पालकमंत्र्यांनी चाळणीत पाणी घेऊन जीव द्यावा अशी वादग्रस्त टीका शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी पालकमंत्र्यावर केली आहे। याबाबत मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सदर प्रकरणी चौकशी योग्य प्रकारे करून दोषी असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा दिला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, सिद्धार्थ जाधव, संजय काटे, चंद्रकांत मेनगुरे, तानाजी सातपुते, महादेव हुलवान, सरोजिनी माळी, आनंद राजपूत, बाळासाहेब हत्तेकर, आरपीआयचे श्वेतपद्म कांबळे यांच्यासह नातेवाईक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पेशंटच्या हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांचा पेशंट तपासताना हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांचा त्या डॉक्टरवर कारवाई झालीच पाहिजे। त्यावेळी जो उपस्थित होता त्या डॉक्टरवर कारवाई झालीच पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत कारवाई झालीच पाहिजे। मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील मागच्या 2 महिन्यापूर्वी आमचे एक जवळचे सहकारी सोमनाथ जाधव त्यांची आई त्या ठिकाणी ॲडमिट होती आणि आईची सेवा करण्यासाठी सोमनाथ जाधव यांच्या मिसेस त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाहत होत्या। त्या दरम्यान त्यांना या ठिकाणी डिसेंट्री आणि उलट्या सुरू झाल्या। त्यावेळेला सोमनाथ जाधव यांनी तातडीनं त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्याच्या आणि त्यांना आरोग्य सेवा देण्याच्या संदर्भामध्ये डॉक्टरांना विनंती केली, परंतु मिरज सिव्हिलमधील हे गेंडेच्या कातडीचे जे डॉक्टर्स आहेत, जे शासनाचा पगार घेऊन या ठिकाणी मोबाईलवर खेळून मस्ती करतात, त्यांनी या ठिकाणी पहिला केस पेपर काढा आणि मग आम्ही पेशंटवर कारवाई करतो। दुसऱ्या मजल्यावरून केस पेपर काढायला पेशंट खाली आणला आणि मग पेशंट ॲडमिट केला आणि 15 तासात डॉक्टर म्हणतो की तो पेशंट नाटकं करतोय। मग नाटकं करणारा पेशंट 15 तासात वारला कसा, हा त्या नातेवाईकांचा आरोप आहे। आणि म्हणून त्या पतीनं ज्यानं त्या ठिकाणी 2 लहान लहान बाळं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वाढवायची, पुढं कसं न्यायचं, आज ते पालन पोषण करणारी त्याची आई जर त्या ठिकाणी आज मृत्युमुखी पडली असेल तर याला जबाबदार कोण? मला खरं तर आश्चर्य वाटतं की या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतःला त्या ठिकाणी फार मोठं समजतात। या पालकमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये मिरज सिव्हिलमध्ये 60% स्टाफ नाही। आश्चर्य आहे। मला वाटतं पालकमंत्र्यांनी चाळणीत पाणी घेऊन जीव दिला पाहिजे, असं खरं तर हास्यास्पद आम्हाला विधान करावं लागते की त्यांच्या या मतदारसंघामध्ये मिरज सिव्हिलमध्ये 60% स्टाफ नाही। वारे पालकमंत्री आणि मोठ्या अनाबाकाने गप्पा मारता, आम्ही हा विकास केला, आम्ही तो विकास केला। इथं लोक तुमच्या मतदारसंघातली मरायला लागली। कसला विकास आहे तुमचा? असला विकास नको आहे या जनतेला। आणि म्हणून पालकमंत्र्याचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि माझी विनंती आहे पालकमंत्र्यांना, तुम्ही जर खरे मर्द असाल तर या डॉक्टरवर कारवाई करा, त्याला घरी बसवा आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तर आम्ही म्हणू या जिल्ह्याचा पालकमंत्री एक सक्षम आहे, नुसतं तोंडानं बोलत नाही तर प्रत्यक्षात कारवाई करतो, असं आम्ही मानू। खाडेसाहेब, तुमचा आम्ही सत्कार करू। त्या बिचाऱ्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आज त्याची लहान लहान 2 बाळं आहेत, कोण बघणार त्याच्याकडं? डॉक्टर कशासाठी असतात? सिव्हिल हॉस्पिटल कशासाठी आहेत? रुग्णांची सेवा करण्यासाठी। शासन कशासाठी पगार देते? मस्ती करायसाठी आणि मोबाईलवर खेळायसाठी नाही। शासन पगार देते लोकांची सेवा करण्यासाठी। डॉक्टरांचं मन मेलंय, त्याला येणारा पेशंट सारखा आहे, परंतु त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंबाला प्रिय असतो। आणि अशा हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर स्टाफ कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। बाहेर प्रॅक्टिस खाजगी करायचं आणि इथं शासनाला प्रतिज्ञापत्र देऊन गंडवायचं आणि इथं सुद्धा शासनाचा भत्ता आणि पगार घ्यायचा, ही प्रक्रिया शिवसेना खपवून घेणार नाही। आज संध्याकाळपर्यंत जर या ठिकाणी योग्य कारवाई लेखी स्वरूपामध्ये या कुटुंबाला जर त्या ठिकाणी सदर डीननी, गुरव साहेबांनी, ते नवीन आहेत,
आम्ही त्यांना दोष देत नाही, परंतु त्यांच्या हातामध्ये ही सगळी यंत्रणा आहे. त्याच्यावर जर सक्षमपणे कारवाई नाही केली तर उद्यापासून शिवसेना स्टाईलनं या सिव्हिल हॉस्पिटलला आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या अनेक केसेस आहेत. या सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना जे या ठिकाणी रुग्णांच्या जीवाशी खेळतात त्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार. दिनांक 30 जून रोजी एक पेशंट ची सासूबाई ॲडमिट होती आणि त्याच्यासाठी शुश्रूषा करण्यासाठी आलेली एक तिची सूनबाई अचानक फेंट होऊन वॉर्डमध्ये फेंट झाल्यामुळं तिला वॉर्डमध्ये ॲडमिट केलं होतं. वॉर्डमधनं नंतर ICUमध्ये आणि ICUमध्ये तिची डेथ झाली होती ऑल ऑफ सडन, अचानक. तर त्याच्याबद्दल त्यांच्या तक्रारी वगैरे ज्या आल्या होत्या तर त्याबद्दल त्यांनी तक्रार केली होती आपल्या हॉस्पिटलच्या संदर्भात आणि याच्या संदर्भात. तर त्याच्यासाठी एक एन्क्वायरी कमिटी आमची चालू आहे. एन्क्वायरीमध्ये जो रिपोर्ट येतो आणि CCTVला काय दिसतं तर एन्क्वायरी कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर जो कोणी दोषी असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई आपण करणार आहोत.